हे हाय एव्हरीवन, दिस इज भाग्यश्री आणि तुम्ही बघताय माझं यूट्यूब चॅनल सिम्पली भाग्यश्री. आय वेलकम यू ऑल आणि आय होप यू ऑल आर डुईंग गुड अँड फाईन. येस, तर आय नो की तुम्ही माझे व्हिडिओज खूप मिस करताय. सो हिअर आय ॲम विथ माय अपडेटेड स्किन केअर रुटीन अँड आय एम शुअर की तुम्हाला हे नक्की आवडेल. सो लेट्स गो. हाय एव्हरीवन, दिस इज भाग्यश्री आणि तुम्ही बघताय माझं यूट्यूब चॅनल सिम्पली भाग्यश्री. आय नो यू गाईज मस्ट मी, यू मस्ट माय व्हिडिओ. सो हिअर आय ॲम विथ अ न्यू व्हिडिओ जे आहे अपडेटेड स्किन केअर रुटीन. मी इथे शेअर करणार आहे माझी स्किन केअर रुटीन जी मी इथे फॉलो करते सिल्वासामध्ये, कारण इथे आउटडोर शूटिंग चाललं आहे माझ्या सिरियलचं सांग तू आहेस का, जी स्टार प्रवाहावर असते रात्री 10 वाजता. आय होप तुम्ही ती बघताय आणि तुम्हाला ती आवडते. टू द पीपल हू आर जस्ट गिविंग आउट ब्लेसिंग्स आणि मला मेसेजेस करतात पर्सनली, थँक्यू सो मच की तुम्ही माझी ही सिरियल पाहताय आणि माझ्यापर्यंत तुमचे फीडबॅक्स पोहोचवताय. थँक्यू सो 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 मच. येस, कमिंग बॅक टू द व्हिडिओ, लेट्स गो. आणि मेक शुअर की तुम्ही सबस्क्राईब करताय माझ्या चॅनलला. तुम्ही तुमची काळजी घेताय अँड यू आर अमेझिंग. थँक्यू सो. लेट्स गेट स्टार्टेड विथ द अपडेटेड रूटीन अँड द फर्स्ट स्टेप वुड बी क्लेन्झिंग. आणि मी ते करते बाय युझिंग दिस क्लेन्झर, सेटाफिल क्लेन्झर. ॲक्च्युली हे आहे सुटेबल फॉर ऑल स्किन टाईप्स खरं तर, आणि मी हे पहिल्यांदा यूज करते इथे आफ्टर सो मेनी इयर्स. म्हणजे मी बरेच स्किन केअर प्रॉडक्ट ट्राय केले आहेत, बट ह्याला खूप उशीर झाला आहे आणि मी आत्ता तो इन्कॉर्पोरेट केला आहे इन माय स्किन केअर रुटीन आफ्टर द रिकमेंडेशन्स ऑफ सानिया, जी माझी रूममेट आहे सध्या, जिला तुम्ही बघताय सांग तू आहेस का या सिरियलमध्ये भूत ह्या कॅरेक्टरमध्ये, आणि सिद्धार्थ चांदेकर, या दोघांच्या रेकमेंडेशनमुळेच मी हे इन्कॉर्पोरेट केलं आहे माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये. आणि ट्रस्ट मी गाईज, दिस इज वर्किंग लाईक अ मॅजिक. कारण काय होतं ना की आय यूज टू यूज गार्नियर मायसेलर वॉटर ह्याच्या अगोदर. पूर्ण मेकअप नाही निघायचा त्याने, नो डाऊट ते तुमच्यासाठी वर्क करत असेल, बट माझ्यासाठी ते वर्क करायचं ऑब्व्हियसली, पण ते 2-3दा मला यूज करावं लागायचं किंवा त्याने काढल्यावर मी पुन्हा अजून एक क्लेन्झर वापरायचे. तो काय झालं ना की हे इन्कॉर्पोरेट केल्यावर वेळ पण वाचला आणि खरंच इट रिअली हेल्प माय स्किन टू गेट क्लीन. आता खरं सांगायचं झालं तर मी एकच प्रॉडक्ट नाही वापरत आहे. क्लेन्झर वेगळा आहे माझा, फेस वॉश वेगळा आहे माझा, मॉइश्चरायझर वेगळं आहे माझं. सो देर आर डिफरंट प्रॉडक्ट अँड प्रत्येकाचा रोल वेगळा आहे, नो डाऊट. बट आय एम ट्राईंग टू यूज अ क्वालिटी प्रॉडक्ट. इन्व्हेस्ट अशा प्रॉडक्टमध्ये गेलं आहे जे बेटर आउटकम देत आहे. सो सेटाफिल क्लेन्झर इज वन ऑफ द बेस्ट क्लेन्झर दॅट आय हॅव कम अक्रॉस. मी बऱ्याच ॲक्टर्स लोकांना वापरताना पाहिलं आहे. इट इज व्हेरी जेंटल ऑन स्किन, अजिबात इरिटेट होत नाही स्किन तुमची. सो दॅट्स ऑल अबाउट सेटाफिल. आणि अजून एक मला ॲड ऑन करायला आवडेल ते म्हणजे माझी स्किन भरपूर लेवलला डॅमेज झालेली इथे आल्यावर, सिल्वासामध्ये आल्यावर. माय स्किन वॉज व्हेरी माय स्किन वॉज इन व्हेरी बॅड कंडिशन. इथे आल्यावर माझी स्किन अतिशय वाईट लेवलला डॅमेज झाली होती, कारण इकडचं पाणी म्हणजे चेंज झालं ना, क्लायमेट, पाणी, फूड दॅट वी आर इटिंग, हॉटेलचं खातो ऑब्व्हियसली, इट इज ऑइली, सोडा असतो त्यामुळे ते तर आहे. डाएटमध्ये चेंजेस आहेत. मेकअप, दिवसभर मेकअप असतो आमच्या चेहऱ्यावर शूट करताना. आणि आता एक नवीन गोष्ट आठवण झाली आहे वाईल्ड शूटिंग, म्हणजे मास्क. सो देर इज मेकअप अँड मास्क. सो इकडचा एरिया पूर्ण क्लॉग होतो व्हेन यू स्वेट, व्हेन युअर स्किन स्वेट. आणि इथे मला खूप डार्क पॅचेस आलेले, ॲक्ने म्हणजे ॲक्ने म्हणू आपण, आणि पोळ्या म्हणतो ना आपण, पससारखं झालेलं, बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहे एवढ्या भागात. आणि इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू अप्लाय मेकअप ऑन दॅट स्किन, आणि ती डॅमेज होत जात होती कंटिन्युअसली. सो इट बिकम व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी की काय करावं पटकन स्किन केअरसाठी, बिकॉज
स्क्रीनवर दिसते स्किन, आपल्याला काळजी घ्यायची आहे स्किनची आणि आपल्याला वेळसुद्धा वाचवायचा आहे. सो आय केम अक्रॉस दिस जस्ट बिकॉज ऑफ सिद्धार्थ आणि सानिया. एवढे दिवस मी बघायचं फक्त, पण मी वापरत म्हणजे इन्कॉर्पोरेट नव्हतं केलं त्याच्या स्किन केअर. बट दिस टाईम आय थॉट ऑफ कम ऑन, मी ऑनलाईन ऑर्डर केलं इथे सिल्वासामध्ये. सो येस, दिस इज रिअली वर्किंग गुड फॉर माय स्किन. हॅलो, फर्स्टली आय एम व्हेरी सॉरी, प्लीज एक्सक्यूज मी फॉर द लाईटिंग आणि साऊंड इश्यू. कारण मी माईक नाही वापरत आहे आणि मी लाईट्स ज्या अवेलेबल आहेत त्या लाईटमध्ये मी शूट करते. सो ओके, लेट स्टार्ट. मी इथे सेटाफिल लावून किंवा वापरून दाखवणार आहे तुम्हाला फॉर द सेक टू शो यू गाईज. तर जस्ट 1 पंप, कारण मी ऑलरेडी काढलं मेकअप, बट तुम्हाला दाखवण्यासाठी आय एम युझिंग इट. हे असं करून यू रिअली नीड टू डू दिस. खूप जेंटली मसाज करा तुमच्या स्किनवर. डोंट जस्ट गो लाईक दिस रिग्रेसली किंवा आता जास्त प्रेशरने नका करू. बिकॉज यू रिअली नीड टू ट्रीट युअर स्किन व्हेरी जेंटली. हे झालं. नाव यू नीड टू वॉश दिस विथ प्लेन वॉटर. ओके, just dab it. ही झाली पहिली स्टेप, विच वॉज क्लेन्झिंग. हे तुम्ही कराल मेकअप काढते वेळेस, किंवा यू कॅन डू दिस नाईट टाईम जे स्किन केअर रुटीन असतं आपलं बिफोर गोईंग टू बेड, तेव्हा तुम्ही ही फर्स्ट स्टेप ऑब्वियसली इन्कॉर्पोरेट करू शकता. सो दॅट वॉज माय फर्स्ट स्टेप, क्लेन्झिंग, विच आय डू विथ द हेल्प ऑफ सेटाफिल. नाव द नेक्स्ट स्टेप इज फेस वॉश. आता मी जो फेस वॉश यूज करते तो आहे आहा ग्लो एस, which is salicylic acid with glycolic acid foaming face wash. हा foaming face wash आहे basically. It is like just 1 pump, that's it. आणि हे असं मी आले. सो आय एम बॅक. हे असं नॉर्मली तुम्ही जो फेस वॉश यूज करताय, यू कॅन यूज युअर ओन फेस वॉश. जो काही आहे तुम्ही यूज करताय सध्या रिसेंटली फॉर युअर स्किन, विच इज सुटेबल फॉर युअर स्किन. ओके, खूप बोलले. तर हे झालंय. नाव आय वुड लाईक टू टेल यू की हा जो फेस वॉश आहे तो मला माझ्या डर्मॅटॉलॉजिस्टने प्रिस्क्राईब केला आहे, अँड सो आय एम युझिंग इट. आणि खरं सांगायचं तर दिस इज रिअली द बेस्ट वन दॅट आय हॅव यूज्ड टिल डेट. अजूनही फेस वॉशेस आहेत जे मी यूज केले आहेत आणि दे हॅव गिवन मी ग्रेट रिझल्ट्स. त्यातला पहिला म्हणजे मी सांगेन न्यूट्रोजेना का फेस वॉश. देन द नेक्स्ट वन आय वुड लाईक टू टेल यू इज आहा ग्लोचाच फेस वॉश आहे, जो छोटूसाच आहे. इथे आहे, माझी रूममेट वापरते. दिस इज दी आहा ग्लो फेस वॉश, स्किन रेज्युनेटिंग फेस वॉश जेल. हा जेल बेस्ड आहे आणि हा फोम बेस्ड आहे. तर हे दोन्ही जे फेस वॉशेस आहेत ते मला माझ्या डर्मॅटॉलॉजिस्टने रेकमेंड केले होते, बिकॉज आय वॉज फेसिंग स्किन इश्यू. आता माझी बऱ्यापैकी स्किन हील झाली आहे, बऱ्यापैकी, अँड आय एम कंटिन्युअसली टेकिंग केअर ऑफ माय स्किन, अँड बिकॉज इट इज फॉर एव्हर. तर येस, दॅट्स ऑल अबाउट माय फेस वॉश. बोलूयात पुढच्या स्टेपकडे, ते म्हणजे दिस वन. ओके, द नेक्स्ट स्टेप कॅन बी युझिंग मॉइश्चरायझर ऑन युअर फेस किंवा सिरम ऑन युअर फेस टू रिस्टोर द मॉइश्चर, किंवा एक जो ड्रायनेस आलेला असतो तो घालवण्यासाठी आपण क्रीम वापरतो. बट इथे आल्यापासून मी हे प्रॉडक्ट इन्कॉर्पोरेट केलं आहे, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉडक्ट ऑफ दिस स्किन केअर रुटीन, जे म्हणजे कुमकुमादिक फेस ग्लोईंग ऑइल. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल, मी एक छोटासा व्हिडिओ टाकला होता, प्रॉडक्ट रिव्ह्यू होतं ते हेच होतं प्रॉडक्ट. नो डाऊट दिस इज द स्पॉन्सर्ड प्रॉडक्ट रिव्ह्यू, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल, ती म्हणजे हे प्रॉडक्ट येऊन 1 महिना झाला आता आणि मी हे वापरून 15-20 दिवस झाले आहेत फार. सो जेव्हा हे प्रॉडक्ट आलं तेव्हा असं होतं की बिंग ऑनलाईन कंटेंट क्रिएटर किंवा यूट्यूबर किंवा इन्फ्लुएन्सर म्हणतो आपण ज्यांना,
त्यांना प्रॉडक्ट रिव्ह्यूजचे व्हिडिओज त्वरित बनवावे लागतात बिकॉज इट इज देअर वर्क, नो ऑफेन्स. पण माझं असं होतं की मला हे ऑइल वापरून बघायचं आहे आणि मगच मी प्रॉडक्ट रिव्ह्यू देणार. सो हे माझं बोलणं झालं विथ द कंपनी पीपल आणि इट वॉज सो नाईस ऑफ देम टू टेल मी की येस तुम्ही वापरून बघा आणि मग तुमचा रिव्ह्यू द्या. सो थँक्यू बालू हर्बल्स की तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी दिली. आधी वापरून बघा आणि मग तुमचे रिव्ह्यू द्या ही अपॉर्च्युनिटी दिली. सो मी खरंच वापरून पाहिलं हे प्रॉडक्ट, बालू हर्बल्स कुमकुमादी फेस ग्लोईंग ऑइल. ट्रस्ट मी गाईज, ह्याचे फक्त 2 drops अ डे अँड यू आर डन. सो दिस वॉज द ॲड ऑन प्रॉडक्ट माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये जे मी आधी कधीच वापरलं नव्हतं. ओके, आणि खरंच सांगायचं झालं तर हे मी ॲज अ मॉइश्चरायझर पण वापरते आणि बिफोर मेकअप जे सिरम्स वापरतो आपण त्यासाठी सुद्धा वापरते. सो ह्याने बेनिफिट असं झालं मला की एकतर माझा ड्रायनेस कमी झाला माझ्या स्किनचा. माझी स्किन ड्राय आहे. आपला जो स्किन टेक्स्चर असतो प्रत्येकाचा एक असतो, कॉम्बिनेशन असतं. ड्राय स्किन असतं, नॉर्मल स्किन असतं. माझी ड्राय स्किन आहे. सो आय रिली क्रेव फॉर द मॉइश्चरायझर्स विच आर हेवी, किंवा आपण म्हणतो ना की एक ग्लो येतो आपल्या स्किनला आफ्टर अप्लाइंग दॅट मॉइश्चरायझर. सो मी हे एकच प्रॉडक्ट वापरते. मला कुठल्याच क्रीमची किंवा कुठल्याच मॉइश्चरायझरची गरज नाही वाटली. So this is the fourth and important step of the skincare routine. See, 2 drops, फार 2 drops, 1, 2, that's it. आणि तुम्हाला हे पाम्सवर तुमच्या मसाज करून स्किनवर मसाज करायचे असं. And that's how I apply this oil on my face before applying makeup. किंवा असं म्हणू आपण की मी सकाळी आफ्टर माय मॉर्निंग शावर रुटीन आय अप्लाय दिस ऑइल ऑन माय फेस ॲज अ मॉइश्चरायझर आणि बिफोर गोईंग टू बेड. तो खरं तर मी हे 2दा वापरते, इन द मॉर्निंग अँड बिफोर गोईंग टू बेड. यू कॅन यूज इट ॲज मेनी ॲज टाइम्स यू वॉन्ट ऑर यू लाईक, कारण ह्याचे काहीच साईड इफेक्ट्स नाही आहेत. इट इज दी आयुर्वेदिक प्रॉडक्ट. हे कम्प्लिटली प्युअर आहे आणि आय वुड रिअली लाईक टू टेल यू की हे खरंच वर्दी आहे. म्हणजे तुम्हाला जर हे प्रॉडक्ट बाय करायचं असेल, आय शो यू गाईज, दिस इज द ऑइल. दिस इज द ऑइल. आणि प्लीज मेक शुअर इफ तुम्ही हे परचेस करताय, ऑर्डर करताय, तर मेक शुअर की तुम्ही त्यांच्या ओरिजिनल सोर्सेसवरूनच ऑर्डर करताय. मी नंबर टाकीन या डिस्क्रिप्शनमध्ये कुठेतरी. सो मेक शुअर की तुम्ही कॉल करूनच ऑर्डर करताय, कारण ह्याच्या भरपूर फेक कॉपीज मार्केटमध्ये विकल्या जात आहेत. अँड प्लीज 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 बळी पडू नका. सो दिस वॉज माय 4th स्टेप ऑफ द स्किन केअर रुटीन. अँड द इम्पॉर्टंट स्टेप अगेन ते म्हणजे लिप बाम. तो हा लिप बाम आहे माझा नायकामधून. त्यांचे मॅकरून लिप बाम रेंज जी आलेली. आय ॲम डाय हार्ड फॅन ऑफ चॉकलेट. सो हा जो लिप बाम आहे मॅकरून लिप बाम, इट इज इन फ्लेवर ऑफ चॉकलेट. दिस इज फ्रॉम नायका आणि आय मेक शुअर की इन स्किन केअर रुटीन ऑब्वियसली लिप्स आर ऑल्सो द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आर फेस अँड त्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. ऑल्सो गंमत म्हणून किंवा मला आवडतं नायकाचीच लिपस्टिक आहे. आय रिली लाईक टू ॲड अ लिटल बिट ऑफ टेंट ऑन माय लिप्स, कारण एक छान आवडतं मला, छान दिसतो आपण एक हलकंसं टेंट असलं की. सो येस, दॅट्स इट अबाउट माय स्किन केअर रुटीन. आणि आय होप तुम्हाला ॲक्च्युली दिस वॉज द सिम्पलेस्ट अँड इझिएस्ट स्किन केअर रुटीन, बिकॉज मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते किंवा दाखवते, प्रॉडक्टबद्दल सांगते म्हणून वेळ लागतो. बट दिस स्किन केअर रुटीन आय थिंक हार्डली इट विल टेक अराउंड 10 minutes हार्डली. सो मेक शुअर की तुम्ही तुमच्या स्किनची प्रॉपर काळजी घेताय, चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स वापरताय. आणि ह्यात जे मी फेस वॉश दाखवले तुम्हाला, हा ग्लो वगैरे, प्लीज मेक शुअर की तुम्ही तुमच्या डर्मॅटची कन्सल्ट करताय आणि मगच वापरताय. नो डाऊट दे आर द बेस्ट वन, बट प्लीज कन्सल्ट युअर डॉक्टर बिफोर युझिंग दोज फेस वॉशेस, कारण मला माझ्या डर्मॅटनी सजेस्ट केले. सो येस, थँक्यू.